नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल बाहेकर, स्नेहा ॲग्रो इंडस्ट्रीज प्रोडक्शन हेड. आज आपण थोडी चर्चा करणार आहोत मिरची पिकाबद्दल. आपण मिरची पिकांवर एक व्हिडिओ सिरीज आजपासून चालू केली आहे. तर त्यातला पहिला व्हिडिओ आज आपण घेऊन येत आहोत तुमच्यासाठी. तर आजच्या व्हिडिओचे मेन टॉपिक राहतील ते म्हणजे जमीन तयार करणे आणि शेणखत प्रक्रिया. तर सर्वप्रथम जमीन तयार करणे आणि याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. तर जमीन तयार करण्यासाठी सर्वात पहिली पायरी ही की नांगरण्यापूर्वी आपली जमीन ही अतिशय स्वच्छ असायला हवी. त्यामध्ये पहिल्या पिकांचे कुठलेही अवशेष राहता कामा नये. कुठलाही काडी कचरा, धसकट, कुठलाही जुन्या पिकाचा कुठलाही अवशेष त्यात राहायला नको. आता त्यासाठी कारण काय, तर जुन्या पिकांचे अवशेष जर का जमिनीत राहिले तर ते तिथेच कुजायची प्रक्रिया सुरू होते जेव्हा त्यामध्ये ओलावा येतो किंवा त्याला फेवरेबल कंडिशन तयार होतात. आता मुख्यतः मिरची पिकामध्ये किंवा इतर पिकांमध्ये सुद्धा ज्या हानिकारक बुरशी ज्या असतात, उदाहरणार्थ रायझोक्टोनिया झालं, फायटोप्थोरा झालं, तुमचे फ्युजेरियम, पिथियम, ह्या 4 मुख्य शत्रुबुरशी आहेत की ज्या सड, मर, उबळ या गोष्टींसाठी कारणीभूत असतात. मिरचीमध्ये असो, कुठल्याही बऱ्याच पिकांमध्ये. तर आता ह्या तुमच्या जमिनीत येतात कुठून? एकतर त्याचे स्पोअर असतात आणि ज्यावेळी त्यांना असे जुन्या पिकांचे अवशेष कुजण्यासाठी भेटतात तर ह्या त्यावर जगतात. म्हणजे त्याला एक मीडिया भेटतो डेव्हलपमेंटसाठी. आणि ज्यावेळी ते कुजवून त्यांचं होतं तर त्यावेळी ते दुसरं अन्न, दुसरं भक्ष्य शोधायला लागतात. मग त्यावेळी तुमच्या तयार मिरचीचं पीक जर का असेल, पीक मिरचीचं जर का आहे, उभं आहे, तर हे शोधतात की त्या मिरचीच्या पिकामध्ये कुठून एंट्री करता येईल किंवा त्याच्यावर कसं अटॅक करता येईल. आता मुळा ज्या असतात त्या सेल्फ डिफेन्स त्यांचं मेकॅनिझम असतं, झाडाचं स्वतःचं असतं. पण ज्यावेळी झाडाला कुठेतरी डॅमेज होतो आपल्या हार्वेस्टिंग प्रोसेसिंगमध्ये किंवा आपल्या मशागतीमध्ये, जेव्हा झाडांना काही इजा होते किंवा मुळांना तुमच्या हुमणी अळी किंवा अशा कुठल्याही कीटकानं डंख मारलेला असतो, तर तो एक मार्ग भेटतो या बुरशींना झाडामध्ये एंट्री करायसाठी. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळी बुरशीचा प्रादुर्भाव होतो तर त्यावेळी 5-25 हजार रुपये महिन्याला सहज खर्च होऊन जातो फक्त बुरशीनाशकांमध्ये. तर हे टाळायसाठी ही पहिलं पाऊल आहे की तुमचं शेत अक्षरशः झाडून घेतल्यासारखं स्वच्छ करा. त्यामुळे होईल काय की जुने अवशेष राहणार नाही आणि त्याच्यामुळं ह्या बुरशींना त्याच्यावर वाढायला चान्स राहणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आपलं शेत जे हे काडी कचरा किंवा कुठलेही बायोमास कुजवण्याचं ठिकाण नाही आहे. त्यासाठी उकिरडा असतो. त्यामुळे ह्या गोष्टी शेतावर कुजवण्याचं प्रयत्न करूच नका. आणि जेव्हा तुमचं शेत पूर्णपणे स्वच्छ झालं त्यानंतर खोल नांगर करून घ्यायची. आडवी उभी केली तर सर्वोत्तम. आणि त्याला कमीत कमी महिनाभर, 15-20 दिवस कमीत कमी चांगलं तपू द्यावं. सोलरायझेशन हा बुरशी नष्ट करण्यासाठी किंवा इतर कुठलेही त्रासदायक जे घटक आहेत ते नष्ट करण्यासाठी खूप चांगला सोपा मार्ग आहे आणि नैसर्गिक मार्ग आहे. त्यामुळं सोलरायझेशन होणे खूप आवश्यक आहे. त्यावर आपण डिटेल बरंच काही बोलू शकतो, पण व्हिडिओ जास्त लांब नको व्हायला म्हणून थोडक्यात सांगतो की जमिनीची उभी आडवी नांगरट करून घ्यावी. खोल नांगरट असली आणि त्याला चांगलं तपवणं खूप आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमचं ती तपल्यानंतर, चांगलं व्यवस्थित तापल्यानंतर रोटरने त्याचं रोटर करून घ्यायचं. रोटर होईस्तोवर ट्रॅक्टर स्लो ठेवून रोटर करायचं, जेणेकरून चांगल्या प्रकारे रोटर होतं. शक्यतोवर वापरताना ट्रॅक्टर जास्त मोठं नका वापरू, जास्त कमी वजनाचं ट्रॅक्टर वापरा. जमीन दबल्यामुळे सुद्धा उत्पन्नावर परिणाम होतो, हे बऱ्याच शेतकऱ्यांचे अनुभव आहेत. तर म्हणून होईस्तोवर छोट्या ट्रॅक्टरनं रोटर करायचा प्रयत्न करा. रोटर व्यवस्थित झालं की मग नंतर बेड बनवणे. तर बेड तुमच्या चॉईसनं तुम्हाला जशा पद्धतीनं बनवायचे तुम्ही बनवू शकता. त्याची लांबी म्हणजे अंतर ते आपण स्वतः ठरवू शकता. आणि त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे तो शेणखत. दुसरा मुद्दा महत्त्वाचा हा की आपल्याला त्यामध्ये शेणखत टाकावं. पहिले आपण बघितलं जमीन तयार करणे, त्यानंतर शेणखत टाकणे.
आता शेणखत जेव्हा आपण जमिनीमध्ये डायरेक्ट टाकतो तर मित्रांनो, तुम्ही बऱ्याच वेळा शेणखताचा उकिरडा आपण उकरतो तर त्याचं टेम्परेचर पाहिलं असणार खाली. शेणखताचं हे खाली कुजतानाचं जे टेम्परेचर असतं ना, तर ते एक 40 डिग्रीपासून 75 डिग्रीपर्यंत असू शकतं. 70-80 डिग्रीपर्यंत कुठे कुठे मेजर झालेलं आहे. आता आणि झाडांच्या मुळांच्या आजूबाजूला जे टेम्परेचर असतं ना, तर जे आवश्यक टेम्परेचर असतं ते 16 डिग्रीपासून 25 डिग्रीपर्यंत असतं, 25 डिग्री सेल्सिअसपर्यंत. आता हा टेम्परेचरचा डिफरन्स तुम्ही लक्षात घ्या. ज्यावेळी अर्धवट कुजलेलं शेणखत तुम्ही जमिनीमध्ये टाकता, त्याची वाळलेल्या गवऱ्या असतात किंवा काडी कचरा असतो, तर तो जेव्हा त्या तुमच्या बेडमध्ये असतो आणि ज्यावेळी त्याला ओलावा भेटतो, त्याची कुजायची प्रोसेस चालू होते, परत त्याचं टेम्परेचर वाढतं. ज्यावेळी त्या शेणखताचं कुजतानाचं टेम्परेचर वाढणार, तर त्यावेळी 100% ह्या मुळांच्या आजूबाजूचं टेम्परेचर कमीत कमी 10 डिग्रीनं वाढणार. आणि मग आपण विचार करतो की पाणी दिलं जातं आहे, सड नाही, काही नाही, तर मग हे झाड खराब का होतं आहे. आता त्या मुळांच्या भोवतालचं टेम्परेचर असं सडनली किंवा एवढं चेंज झाल्यानंतर मूळ पाहिजे तसं काम करू शकणार नाही. त्यांचं रस शोषण असो, अपटेक असो, या गोष्टी त्याच्याकडनं होणार नाही. त्यामुळं मग बाकी प्रॉब्लेम येतात. म्हणून शेणखत हे पूर्णपणे कुजलेलंच असावं आणि त्याच्यावर प्रक्रिया करणं खूप आवश्यक आहे. आता मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे शेणखत बऱ्यापैकी महाग झालेलं आहे आणि बरेच लोक रिकमेंड करतात की 1 ट्रॉली, 2 ट्रॉल्या, 4 ट्रॉल्या, 5 ट्रॉल्या शेणखत टाका एकरी. आता जे की सध्या तरी प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे की तेवढी उपलब्धता पण प्रत्येक शेतकऱ्याची होत नसते. मग आपण एक साधा सोपा एक मार्ग सांगतो तुम्हाला. या शेणखतावर तुम्हाला एक योग्य प्रकारे प्रक्रिया करायची आहे. तर त्यासाठी तुम्हाला एक शेणखताचं कल्चर तयार करावं लागणार. तर यासाठी लागणाऱ्या गोष्टी पहिले तुम्हाला सांगून देतो. तुम्हाला एक 10 लिटरच्या 9 ते 10 बकेट लागतील. कुठल्याही चालतील, प्लास्टिकच्या डबे, बकेट, कॅन, तुमच्याकडे जी उपलब्धता राहील ते तुम्ही वापरा. त्यानंतर मार्केटमध्ये भेटणारे जे चांगल्या क्वालिटीचे, ज्याचा तुम्हाला अनुभव आहे, असे कुठलेही कल्चर हे तुम्हाला विकत आणायचे. तर 1-1 लिटरचे. तर त्यामध्ये तुम्हाला लागणारं कल्चर आहेत ॲझॅटोबॅक्टर, PSB, KMB, ट्रायकोडर्मा विरिंडी, ट्रायकोडर्मा हर्झॅनम, सुडोमोनास फ्लुरोसन्स, बिवेरिया बॅसियाना, मेटारायझम, ॲनासुकुलिस अँड त्यानंतर पॅसिलोमायसिस लिनॅसियस. तर ह्या 9 प्रकारचे कल्चर आणि यात अजून काही जर का तुमच्याकडे असतील तर ते तुम्ही वापरू शकता. तर यांना फायदा, याचं तुम्हाला तुमच्या घरी तुमच्या स्वतःच्या फील्डवर याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे, म्हणजे याचं संवर्धन करायचं आहे. तर ते कशा प्रकारे करायचं आपण आणि यानंतर तुम्हाला लागणार आहे चांगल्या क्वालिटीचे निंबोळी पेंड. निंबोळी पेंड ही निंबोळी पेंडच असावी, निंबोळी पेंडीचीच पावडर असावी, ना की निंबोळीची पावडर. कारण निंबोळीची पावडर जर का तुम्ही वापरली तर निंबोळी पावडरमध्ये तेलवान असल्यामुळं त्याला सडण्यापासून ते सडत नाही व्यवस्थित. त्याच्यामुळं त्यातले जे लिमोनाइड्स असतात ते रिलीज होत नाही आणि जे डिझायर रिझल्ट, जे आपल्याला रिझल्ट पाहिजेत ते भेटत नाही. म्हणून तेल काढलेली निंबोळी पेंटची पावडर वापरायची आहे. मार्केटमध्ये बऱ्याच उपलब्ध आहेत, तुमच्या चॉईसनं तुम्ही कोणतीही घेऊ शकता. तर निंबोळी पेंट लागणार, आता मी हे सगळं एका एकराचं प्रमाण सांगतो आहे. निंबोळी पेंट तुम्हाला लागणार 150 किलो आणि चांगलं कुजलेलं 100% कुजलेलं शेणखत किंवा गांडूळ खत हे 150 किलो. ह्या 2 गोष्टी एकत्रित करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर हे जे 9 प्रकारचे तुम्ही कल्चर आणलेले आहेत, तर ह्या मी आत्ता तुम्हाला सांगितलं आणि स्क्रीनवरही तुम्हाला दिसेल की पूर्ण लिस्टिंग या कल्चरची स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर ह्या ज्या 9 बकेट तुम्ही घ्यायच्या आहेत, 9 बकेटमध्ये एक 9 लिटर, 8 9 9 लिटर पाणी टाकायचं आणि त्याच्यामध्ये एक 250 ग्रॅम गूळ, गावरान गूळ टाकायचा. पूर्ण विरघळला की ह्या 9 प्रकारचे कल्चर हे 9च्या 9 बकेटमध्ये 1-1 लिटर आपल्याला टाकून द्यायचे. याला एक 2-3 दिवसासाठी सेटल व्हायला ठेवायचं. आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला एक बेड करायचं आहे. हे 150 किलो तुमची निंबोळी पावडर, निंबोळी पेंट पावडर आणि पूर्णपणे कुजलेलं 150 किलो शेणखत किंवा गांडूळ खत याची मिक्सिंग करून घ्यायची पावडर आणि याची खताची, आणि त्याचा एक बेड तयार करायचे. बेडची लांबी कितीही असू द्या, पण उंची 1 फुटापेक्षा जास्त नको आणि रुंदीला 2 फूट ठेवलं तरी चालेल.
पण एक गोष्ट कटाक्षाने लक्षात ठेवायची की बेडची उंची ही 1 फुटाच्या वर राहायला नको, त्यापेक्षा 8 इंचाची असली तरी चांगली. कारण जास्त उंच असलं तर खालच्या भागामध्ये पूर्णपणे कुजण्याची प्रक्रिया व्यवस्थित होत नाही, तिथे हीट जास्त जनरेट होते त्याच्यामुळे. आणि हा जो बेड तुम्ही तयार केला आहे तर त्याला समजा तुमचा बेड झाला आहे 9 फुटाचा लांबीला, तर त्याचे 9 भाग करायचे, 1-1 फुटाचे 9. आणि हे जे तुम्ही कल्चर तयार केलेलं आहे 2-4 दिवस त्याला व्यवस्थित हे होऊ द्यायचं, सडू द्यायचं, म्हणजे त्याचं मल्टिप्लेशन होऊ द्यायचं. आणि ज्यावेळी त्याचा गोड वास येतो असा, तर यातलं 5-5 लिटर कल्चर तुम्हाला त्या 1-1 फुटाचा, म्हणजे 9 भाग तुम्ही बेडचे केलेले आहेत बरोबर, 9 भागांमध्ये 9 प्रकारचे कल्चर तुम्हाला प्रत्येक भागावर टाकायचे आहेत. आलं लक्षात? तर त्याद्वारे आणि याला गोणपाट आपण पोतं म्हणतो, गोणपाट म्हणतो, त्यानं झाकून त्याला, आणि त्याच्यामध्ये ओलावा एवढा असायला पाहिजे की त्याचा असा हातानं दाबलं की त्याचा लाडू झाला पाहिजे, आणि त्याला गोणपाटाने झाकून ठेवायचं. आणि हे सगळं एक सावलीच्या ठिकाणी किंवा थंड ठिकाणी करायचं आहे. खाली जमीन जी आहे ती कडक असायला हवी, आणि वरून जे 5 लिटर तुम्ही टाकणार ते अशा पद्धतीने टाकायचं की खालून काहीही वाहून जायला नको, त्या बेडमधनं पाणी खाली पर्क्युलेट व्हायलाच नको. गोणपाटानं झाकलं, 3 दिवसानंतर तुम्ही बघायचं त्याच्यावर थोड्या बुरशी तयार झालेल्या असतात, त्याला 3 दिवसानंतर पलटी द्यायची त्याच जागेवर. पलटी दिल्यानंतर तुम्ही परत त्याला गोणपाटाने झाकून ठेवा आणि थोडंसं पाणी मारा. याला 1-2 दिवसा मिळून उन्हाची तीव्रता लक्षात घेता थोडं पाणी मारत राहायचं, ते गोणपाट ओले राहतील एवढंच फक्त. आणि दर 3 दिवसाला याला पलटी मारत राहायची. ही दर 3 दिवसाला करायची प्रक्रिया मोजून 3 वेळा झाली की त्यातली गरमी निघून जाईल, आणि गरमी निघून गेली त्या बेडमधली, त्या खतातली, की समजून घ्यायचं तुमचं कल्चर तयार झालेलं आहे. आता हे 150 आणि 150-300 किलो कल्चर आहे, हे तुम्ही बेडवर डायरेक्ट मातीमध्ये दाबू शकता. फक्त बेडमध्ये टाकायच्या पूर्वी बेड हा एकदा भिजवून घेणे, ओलवून घेणे, त्याला पाणी देऊन घेणे, बेड थंडा करून घेणे. कारण एकदम गरम बेडवर तुम्ही टाकले तर त्याला अपेक्षित रिझल्ट तुम्हाला भेटणार नाही. एकदम टेम्परेचर वाढल्यामुळं त्यातल्या जीवाणूंचा काउंट कमी होतो. तर पहिले बेड भिजवून घ्यायचे आणि मग बेडमध्ये हे कल्चर दाबून घ्यायचं, आणि त्यानंतर रोपांची लागवड करायची. आता रोपांची निवड, रोपांची वाण कुठला घ्यावा, त्यानंतर लागवड पद्धती, याबद्दल सविस्तर चर्चा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूया. व्हिडिओच्या मध्ये मोबाईल नंबर देतो आहे, माझा मोबाईल नंबर आहे. कृपया कॉल न करता तुमचे काहीही प्रश्न असतील तर व्हॉट्सअपला नक्की पाठवा, आम्ही व्हॉट्सअपला 100% रिप्लाय देऊ. कामाच्या व्यस्ततेमुळे कॉल उचलणं बहुतांश वेळा होणार नाही, तर कृपया फक्त व्हॉट्सअपवर मेसेज करावे. धन्यवाद.